शेजारी देशांमधून धार्मिक छळाला कंटाळून भारताच्या आश्रयाला आलेल्या निर्वासितांचं दुःख काँग्रेसनं कधीच विचारात घेतलं नाही आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी खोटी माहिती पसरवण्याचं काम केलं अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। उत्तर प्रदेशात लालगंज इथं घेतलेल्या प्रचार सभेत ते आज बोलत होते। काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या मतपेढीसाठी हे लोक उपयोगी नसल्यानं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं पंतप्रधान म्हणाले। 70 वर्षों में हजारों परिवार प्रताड़ना झेल करके अपनी बेटियों की इज्जत बचाने के लिए अपना धर्म, अपनी संस्कृति, अपनी परंपरा को बचाने के लिए मजबूरन मुसीबत के मारे भारत मां की कोख में आकर के शरण लिया। और ये लोग कौन है? ज्यादातर इतने मेरे दलित भाई बहन हैं, मेरे ओबीसी समाज के भाई बहन हैं, मेरे पिछड़े भाई बहन हैं। और इसलिए इन पर वहां तो जुल्म हुआ ही हुआ, वोट बैंक की राजनीति में डूबे हुए यहां के कांग्रेस की सरकारों ने भी और उनके साथियों ने भी इन पर जुल्म करने में कोई कमी नहीं रखी। देशात गेल्या 70 वर्षात हिंदू मुसलमान धर्मावरून राजकारण केल्याचा आरोप पंतप्रधानांनी भदोई इथं बोलताना केला। सीए अंतर्गत शरणार्थी नागरिकांना नागरिकत्व प्रदान करण्यास देशात सुरुवात झाली असून आता सीएला कोणी थांबवू शकत नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या मतदानातून हे स्पष्ट होतंय की आता जम्मू काश्मीरमध्ये मतपेढीचं राजकारण चालणार नाही असंही ते म्हणाले। सपा काँग्रेस उत्तर प्रदेशात तुष्टीकरणाचं राजकारण करून वंचितांचा, सामान्य नागरिकांचा अधिकार त्यांच्या मतपेढीला देणार आहेत असंही ते म्हणाले। त्यानंतर पंतप्रधानांनी जैनपूर इथं सभा घेतली। भाजपाला युवा वर्गाच्या आकांक्षांची जाण आहे, मात्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांना गरीब जनतेच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य नको आहे असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला। केंद्र सरकारनं शिक्षण क्षेत्रात केलेल्या बदलांविषयी त्यांनी सांगितलं। गरीब जनतेच्या मुलांना कोणत्याही क्षेत्रात शिक्षण घेता यावं यासाठी शिक्षणामध्ये ग्रामीण भाषेची सुरुवात केली। भाजपाची विचारसरणी संतुष्टीकरणाची आहे, तर विरोधी पक्षांची केवळ तुष्टीकरण ही विचारसरणी आहे असा आरोप त्यांनी केला। इंडिया आघाडीला भाजपा एनडीएचं स्थिर सरकार हटवून देशात दरवर्षी एक नवीन पंतप्रधान बनवायचा आहे अशी टीका प्रतापगड इथं प्रचार सभेत त्यांनी केली। त्यांनी जनतेला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसपासून सावधान राहण्याचा सल्ला दिला।